मी दत्ताराम का हो? तुम्हाला माझ्याबरोबर दत्तवाडी पोलीस स्टेशनला यावं लागेल. यावं लागेल म्हणजे काय सत्यनारायणाची पूजा आहे का? कशाला यावं लागेल? मराठी कळत नाही का तुम्हाला? तुमच्याशी मराठीत बोलतोय का कानडीत बोलतोय? मी मराठीतच बोलतोय ना. तुमचा जबाब नोंदवायचा आहे. मग ते सांगा ना पहिलं, कसला जबाब नोंदवायचा आहे? देवेंद्र नारायण जगताप नावाचा एक इसम आहे. त्यांनी शांताराम यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय. त्यांना आम्ही अटक केलंय, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांनी दत्ताराम यांच्या दबावाला बळी पडून लोकांकडून उसने पैसे घेतले असं त्यांचं म्हणणं आहे. तुमच्याकडे काय पकड वॉरंट आहे का? काय कागदपत्र आहे का? हे बघा, देवकर साहेबांनी तुम्हाला घेऊन या म्हणून सांगितलं. अहो, आमचा साहेब लय डोके फुरू आहे. आम्ही त्याच्या नादाला लागत नाही आणि तुम्ही बी लागू नका. तेव्हा साहेबांनी बोलवले, गुपचूप चला. हे काय चाललंय? कोणाला न्यायला आलाय? काय काय चाललंय? काय प्रकार आहे? शांतने पुन्हा एकदा धक्क्याला लावले. पाठीत खंजीर खुपसला त्याने माझ्या. शांताला अटक झाली तरी पोलीस जबाब दिलाय का माझ्या दबावाखाली येऊन लोकांकडून उसने पैसे वसूल केलेत म्हणून. काय मूर्ख आहेत का ते? मी बघून येऊ का जरा काय झालंय नक्की? नाही नाही, त्याची काही जरूर नाही. ते आमचं रुटीनचं आहे हो. ते मधूचं डिपार्टमेंट आहे. मधू बघेल. मधू नेहमी बघते ते ओम नसताना. त्याची काही काळजी करू नका. हेमंतराव, एक या पत्रिकेमध्ये एक चांगलं आहे. देवाबिवांची काही नावं नाही आहेत. हो हो. नाही तर काय होतं माहिती का? हा देव प्रसन्न, तो देव प्रसन्न, ते कुलदेवता प्रसन्न, ही देवी प्रसन्न. इतकी त्या देवांची नावं असतात की ज्यांचं लग्न आहे ना त्यांची नावं उगाच एवढी बारकी 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 असतात. तसं काही यात नाहीये. हे खूप छान आहे. म्हणूनच ना आजोबा, आम्ही याच्यात मुद्दाम श्रीकृपे करून एवढंच घेतलेलं आहे. नाही, बरोबर आहे तुमचं. पण मला काय म्हणायचं हेमंतराव, हे ची सौ काय ना, म्हणजे चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी, यातला ची हा ऱ्हस्व पाहिजे हो. दीर्घ कसं चालेल? मला काही या माणसाचं ज्ञान कळत नाही. मी तरी तुम्हाला म्हटलं होतं पत्रिका एकदा नीट तपासून घ्या म्हणून. तुमची घाई फार नडते. अगं, हे फक्त रफ आहे. परत गेल्यानंतर सगळं घेतो सुधारून. आणि एखादी चूक होते गे. आणि केक हे तिथी तिथी, अहो तिथी ती रस्व पाहिजे. तिथी काय? हे तिथी वाचलं ना की माझ्या डोक्यामध्ये तिडीक जाते. तिडीक नाही, तिडीक. रस्व रस्व तिडीक. कोणी या माणसाला व्याकरण शिकवलं कोणाला माहिती? काय भंगार मराठी हो या माणसाचा. दुसरी चूक. अहो, तुम्हाला नाही म्हणत आहे मी. हे ज्यांनी पत्रिका बनवली ना त्या माणसाला म्हणतो. काय व्याकरण आहे या माणसाचा. अगदी भंगार हो. आता हे बघा, आशीर्वाद काय? आशीर्वाद काय? हा, जाता जाता टपली मारून देतात का? आशीर्वाद. आशीर्वाद शी दीर्घ पाहिजे. अहो, आशीर्वाद कसा? भरभरून द्यायला पाहिजे. अहो, शी दीर्घ पाहिजे. आशीर्वाद म्हणजे असा छान पाठीवर हात ठेवून, डोक्यावर हात ठेवून असा भरभरून द्यायला पाहिजे. आशीर्वाद. तिसरी. आणि एक एकाच चूक आहे का ही? हा, तू पण बघितली होतीस ना पत्रिका? सगळं सुधारून घेतो हो. सॉरी हो. आहे ना, माझ्यामुळे तुझ्या घरात पोलीस आले हो. तुला खरं एकदा क्रिमिनल नावाचा शिक्का बसला ना आईला, हे असंच आहे आयुष्यभर. चला लवकर अटक करा ना, आपण घेऊन चला जेल. चला बसा तू. बसा. मी वकील आहे. मी त्यांना नंतर घेऊन येतो. तुम्ही वा पुढे. नाही, तसं नाही. साहेबांनी बोलवले, त्यांना यावं लागेल आता. कुठलं पोलीस स्टेशन आहे? दत्तवाडी पोलीस स्टेशन. देवकर साहेब ना? हो.
हां हॅलो, देवकर साहेब का? नमस्कार, मी ॲडव्होकेट ओम चौधरी बोलतोय. हां नमस्कार. नाही, काम म्हणजे संजय पाटील आले तुमचे दत्ताभाऊंना घेऊन जायला. नाही नाही, ते आमच्याच घरात राहतात. मला वडिलांसारखे आहेत. नाही, त्यांच्यावर चुकीचा आरोप आहे. मी बोलतो ना आल्यावर. माझी फक्त एवढीच रिक्वेस्ट आहे की मी थोड्या वेळात स्वतः त्यांना घेऊन येईन. माझ्यावर विश्वास ठेवा. एक मिनिट. बोला साहेब. बरं ठीक आहे साहेब, चालेल. ओके ठीक आहे, येतो मी. या. थँक्यू. फार कंट्रोल करतोय मी स्वतःला. तुला सांगतो, मागच्या टायमाला माझ्या भावानं शांतीनं कारस्थान केलं तर माझ्या विरोधात. आईशपथ तेव्हाच खलास करायला पाहिजे त्याला. आता काय करू? कबूल करतो मी, माझं डोकं लय गरम आहे. पण रस्ता तळाला गेल्यानंतर सुद्धा त्या दलदलीतून स्वतःला बाहेर काढलंय मी. किती झगडलो, किती मेहनत केली, किती कष्ट केले. आईला माझा भाऊ परत मला माती झाल्याचं बघते. माझ्यातला राक्षस आता झोपलेला आहे, पण तो अजून मेलेला नाही. आणि माझा भाऊ शांती आहे, ज्या आईला त्याला ढुशा मारतोय जागा करायला. जर का तो राक्षस जागा झाला ना, आई शपथ समोर येईल त्याला मारत जाईल मी. गरमागरम चहा आणलाय, घ्या सगळ्यांनी. काय पोलीस का आले होते? काही नाही, सहज आले होते. तुला धरायला आले नाहीत हे नशीब समजतो, पण ते कधीही तुला धरायला येऊ शकतात, लक्षात ठेव. ते सगळे आहेत तोपर्यंत आतमध्ये जा, नंतर बाहेर ये. चला आपण पत्रिकेचं बघूया. ईशा, तुझे आई बाबा गेले की मी दत्ताभाऊंना घेऊन पोलीस स्टेशनच आहे. चल दत्ताभाऊ, चला. अहो, दरवाजा उघडत कसा नाहीये, बंद कसा आहे आतून? बंद असलं तर असू द्या हो. आपण इथे बसून ते पत्रिकेबद्दल बोलू ना जरा. त्याच्यात खूप व्याकरणाच्या चुका आहेत. तो काय रस्व दीर्घ सगळं चुकलेलं आहे. हे काय उघडला नाही का दरवाजा? या कसं काय उघडला म्हणजे? काही आपलं मधू बंद होता की नाही ग आतून दरवाजा? ते चुकून लॅच लागलं बहुतेक. असे का बसलायत सगळे तुम्ही? ओमचे बाबा, म्हणजे नक्की काय झालंय? म्हणजे एनी प्रॉब्लेम? हा होय, प्रॉब्लेम नाही हो, किरकोळ आहे. यार आता स्कूटरवर येतो मित्राच्या, ते पावसाळी किडे पाखरू डोळ्यात गेले, ह्यांनी काढलं ते बाहेर, फुकर मारली. गेलं, झालं बरं. आता पत्रिका एकदम चकाचक बघतील बघा. तेच म्हटलं मी, तुम्ही सगळेजण असे गंभीर का बसलायत असं वाटलं मला. आमच्या घरात इतकी कॉमेडी माणसं आहेत ना, गंभीर असायचं कारण नाही काय, सगळं असंच खेळत काम चालतंय ना. ठीक आहे, तर मग बसूया. ओम, अरे तू कधी आलास? आत्ता चालू. आता झाले. अच्छा, आणि पोलीस का आले होते? आई, तुला सगळं आत्ताच कळायला हवंय का? नाही, ते असेच सहज आले होते. म्हणजे हा, आणि आमची कामं चालूच असतात. आता गणपती वर्गणी मागण्यासाठी आला. चला पत्रिकेचं बघूया. हो हो.
हा बघा ना, तुम्ही वा पुढं, मी चेहऱ्यावर पाणी मारून येतो, क्रॉस करून आण ना. या तुम्ही. मी यांना मगापासून हेच सांगतोय की त्या पत्रिकेमध्ये ऱ्हस्व दीर्घाच्या खूप चुका आहेत, त्या बदलून घेतल्या पाहिजेत, त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. मी तेच सांगत होतो ना. बापरे, म्हणजे आता व्याकरणाचा तास सुरू होणार बहुतेक माझा. तरी आमचा मास्तर इथं नाहीये, नाही तर लग्नाचा हिशोब मांडून मोकळा झाला असता तो. चला तुम्ही पुढं. आलोच मी, फ्रेश होऊन येतो. आलोच. चला चल निघ. चला जायचं का? चला. हे बघ विजय, ऐक, तसं नाहीये सोनू. हे बघ, तू आधी तिथे जाऊन तर ये, हा, मग आपण बघूया. हो, ते आम्ही सगळं बघून घेऊ. ऐक ऐक ऐक, हे बघ, वेळ पडली ना तर आपण ब्रह्मे सरांशी बोलूया. हा हा, काळजी करू नकोस, ठीक आहे? चल जाऊन ये. ओके, बाय. टेक केअर. सोनूच्या बाबांना अटक झालीये. मला कळलं. मी आणि सोनूने कोणाचं काय वाकडं केलंय यार. हो हो हो, रडू नकोस. शांत हो. आपण नाही रडायचं अशा वेळी. गॅदर युअरसेल्फ. मी टेन्शन मध्ये असते, मी रडायला लागते, तेव्हा तू खंबीरपणे उभी असतेस की नाही? हो की नाही? हो. रडू नको. पण का आमच्या बरोबर हे असं घडलं ग? ह्याला आपल्याकडे उत्तर नसतं आशू. मी तुला आणखीन पुढची एक गोष्ट सांगू? काय? तुझ्या सासऱ्यांनी खोटी जबानी दिली पोलिसांमध्ये. त्यांनी जे पैसे उकळले लोकांकडून, ते दत्तारामनी त्यांना फोर्स केला म्हणून उकळले असं सांगितलंय त्यांनी. आता काय बोलायचं सांग यावर? अशा लोकांसाठी आपण नाही रडायचं आशू. नाही रडायचं. या माणसांना ना कळतच नाही की आपल्या या अशा बेजबाबदार वागण्यामुळे कुठे कुठे काय काय कोणावरती परिणाम होणार आहेत. त्यांना नाही कळत हे सगळं. दत्ताभाऊंना न्यायला आज ओमच्या घरी पोलीस आले. त्या माणसाने इतक्या कष्टाने सावरले स्वतःला, या दलदलीमधनं बाहेर काढले. इतके प्रयत्न करून त्यांनी त्यांचा तो कन्स्ट्रक्शनचा नवा बिझनेस सुरू केलाय. काय वाटलं असेल त्यांना? बाकी सगळं तर सोड ग. विजयची आई, काय अवस्था झाली असेल त्या बाईची. विजय बरोबरच राहत असेल, विजय त्यांचं सगळं करतही असेल, नो डाऊट. पण आसपासचे 4 लोक बोलायचं ते बोलतातच ना ग. का सहन करायचं ते या बाईने? का ऐकून घ्यायचं? मला एकच कळतंय आशू, या सगळ्यात आपण कणभरही ढळता कामा नये. माझा अजूनही चांगल्यावरती विश्वास आहे. सगळं चांगलं होणार, सगळं नीट होणार. आणि तू मला सांग, जर आपणच होप सोडले तर मग कसं कसं होईल? मग सगळं कठीण आहे ना. अगं पण आता दत्ता भाऊंचं काय करायचं आपण? शांतारामनी जर का जबानी नाही बदलली तर दत्ताभाऊंना अटक होऊ शकते. आणि मग मात्र आमच्या लग्नात सिरियसली प्रॉब्लेम उभा राहील. कारण इन दॅट केस ही बातमी पेपर आउट होईल. आणि आता जर विजयच्या वडिलांनी खरी जबानी दिली तर आमचं लग्न होणं अवघड.
पुन्हा तंद्री. रणजित काका मला ना खूप टेन्शन आलंय रे. अरे लग्न तोंडावर आलं आणि हे सगळं काय चालू आहे आपल्या घरात. धनाचा भाऊ तिला घेऊन काय जातो, दत्ताराम भाऊंचा भाऊ त्यांच्यावर आरोप काय करतो, मला कोल्हापूरहून फोन काय येतो, आणि इथे ईशाताईच्या घरचे थांबतच नाहीयेत, एक एक पाऊल पुढेच सरकवतायत लग्नाच्या दिशेने. हे सगळं ना खूप अंगाशी येणार आहे खरंच. तुला सांगू रणजित काका, मला ना वाटतंय या सगळ्या गोष्टींमध्ये काहीतरी कॉमन धागा आहे. म्हणजे तू बघ ना, हे असं अचानक का घडेल सगळं, असं एका मागोमाग एक ठरवल्यासारखं. म्हणजे मी, धना, दत्ताराम भाऊ आम्हाला ना ठरवून टार्गेट केलंय. नक्की काय म्हणायचंय तुला? रणजित काका, मला असं वाटतंय की हे ना कोणीतरी पर्पजफुली करतंय सगळं ठरवून. कोण का करेल असं ठरवून? आतापर्यंत आपल्या घरावर संकट काही कमी आलीत का? मला एक सांग, तुला हे असं आजच का वाटतंय? कारण रणजित काका, मला जो फोन येतोय ना बाबा म्हणून, तो माझ्या बाबांचा नाहीये, मला माहिती आहे ना. ते का फोन करतील मला? म्हणजे काय कोणी दुसऱ्यानंच तुझे बाबा म्हणून तुला फोन केला होता? एक काम कर, तूच तुझ्या घरी फोन करून बघ, म्हणजे कळेल तुला. नाही, नको. ओके, माझ्याकडे दे, मी तुझ्या घरी फोन कर. नाही करायचा. म्हणजे नको करू सारे रणजित काका, उगाच प्रॉब्लेम नाही का क्रिएट होणार? म्हणजे मला जे वाटतंय तसं काही निघालं नाही तर ऑलरेडी एवढे प्रॉब्लेम आहेत, कशाला? आणि तुला माहिती आहे ना ते कसे आहेत, तुला मी सांगितलंय. अगं मग खऱ्या खोट्याची शहानिशा कशी होणार मधू? तर नक्की तुझे बाबा नव्हते? अरे जयेश दादाचा फोन आहे. हा बोल जयेश दादा. काय? एक मिनिट. अरे धनाची आई आजारी वगैरे काही नाहीये, धनाला डांबून ठेवलंय त्यांनी घरी. हो, ऐक जयेश दादा, तू धनाला भेटलास का? हा, कशी आहे ती? नशीब. एक मिनिट ऐक. हे बघ जयेश दादा, तू माझं ऐकून घे आधी. हा, तू शांतपणे सगळ्या गोष्टी सांभाळ, तिकडे उगाच टेन्शन घेऊ नकोस. आणि काही लागलं तरी आम्ही घरी आहोत. रणजित काका, दत्ताराम भाऊ सगळे आहेत. फोन कर एक फक्त. हा, ऐक ऐक ऐक. आणि तू अग्रेसिव्हली घरात घुसायचा प्रयत्न करू नकोस, गोष्टी अजून बिघडतील त्यांनी. टेन्शन घेऊ नकोस, सगळं नीट होईल. हा, हो हो, मी सांगते घरी सगळ्यांना. हा, मी सांगते. काळजी घे. बाय. झालं ना? आता काय झालं ते सांग. हो सर, तू बस ऐक. अरे धनाला तिच्या घरी डांबून ठेवलंय, पण तिचा मोबाईल वगैरे काही घेतला नाहीये त्यांनी. त्यामुळे जयेशदादाचं बोलणं झालंय तिच्याशी. रडत होती ती. पण मला वाटतंय की मागच्या वेळेस इतकं सिरियस नाहीये हे प्रकरण, कारण की जयेशदादाशी बोलतायत ते आणि त्यालाही बोलू देत आहेत तिच्याशी. पण तरी तिला सोडत नाहीयेत त्याच्याबरोबर इकडे यायला. नक्की प्रॉब्लेम काय त्यांचा? कारण की त्यांना तिला इथे आपल्या बरोबर नाही राहू द्यायचंय. का? त्यांना असं वाटतंय की आपण इथे तिला मोलकरणीसारखं वागवतो. वेडे आहेत का ते? आपण आपल्या धनाला मोलकरणीसारखं वागवतो? अगं हे बघायला ते इथं आले होते का? नाही ना, बघितलं नाहीये त्यांनी, तरी ते असं म्हणतायत. म्हणजे कोणीतरी जाऊन सांगितलं असेल त्यांना, असंच ना? अरे तेच म्हणते मी रणजित काका, कोणीतरी हे सांगितलंय त्यांना. कोणीतरी हे सगळं घडवून आणतंय. सत्यजित दादा इथं आल्यापासून जरा विचित्र गोष्टी घडतायत खऱ्या. हो, म्हणजे आता मी जाऊन अजित दादाशी बोलणार आहे. तू उगाच त्याला सारखा पाठीशी घालत असतो. सॉरी रणजित काका, म्हणजे मला हेच नाव घ्यायचं होतं, पण किती झालं तरी तुझा भाऊ आहे ना तो. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. दादा, थोडं महत्वाचं बोलायचं होतं रे तुझ्याशी.
बोल ना. म्हणजे आता आपल्या घरामध्ये जे काही घडतंय ना, मला असं वाटतं की या सगळ्याच्या पाठीमागे सत्यजित आहे. हा साक्षात्कार तुला अचानक कसा काय झाला? अरे तूच बघ ना, धन आणि जयेशचं प्रकरण, मग दत्ता भाऊ, हे सगळं प्लॅन करून सत्यजितच करत असेल असं तुला नाही वाटत? आपण आपल्या घरामध्ये साप पाळतोय दादा, साप. रणजित, फ्रँकली स्पीकिंग मलाही असंच काहीसं वाटतंय. अरे पण काय, आपल्याकडे पुरावा नाहीये, त्यामुळे आपण त्याला जाब नाही ना विचारू शकत. हे बघ, आपण असेच जर हातावर हात धरून बसलो ना तर घराची वाट लागेल.